महाराष्ट्रातील एकमेव 3.5 शक्तिपीठाचं वसतिस्थान असलेलं कोलार भगवतीपूर या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, कोलारची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता असं 3.5 शक्तिपीठाचं वसतिस्थान असलेलं महाराष्ट्रातील एकमेव वसतिस्थान आहे। या ठिकाणी पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा अशी 1.25 महिन्याची यात्रा भरत असते। तीच यात्रा कोलार भगवतीपूरमध्ये 2 जानेवारी 2026 पासून सुरुवात होत आहे। यावर्षी देवालय ट्रस्ट आणि यात्रा कमिटीच्या वतीने 11 दिवसाची यात्रा महोत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे। या यात्रा उत्सवाची सुरुवात ही अतिशय सुंदर आणि या ठिकाणी सुंदर अशा स्वागत कमानी टाकून सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मंदिराच्या भोवती अवतीभोवती या ठिकाणी विद्युत रोषणाईचं काम चालू झालेलं आहे। हे काम आपण यात्रा कमिटीच्या वतीने सुरू झालेली जी तयारी आहे ती आपण आता पाहूया। कोलार भगवती देवीच्या यात्रेच्या तयारी या ठिकाणी आपण पाहू शकतो। आता या ठिकाणी सुंदर असा मंडपची व्यवस्था या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्याचबरोबर मंदिराभोवती आणि मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई टाकण्याचं काम या ठिकाणी जय्यत तयारीमध्ये चालू आहे। 2 तारखेला भगवती मातेची यात्रा आहे। त्या निमित्तानं देवालय ट्रस्ट आणि यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी जय्यत तयारी विद्युत रोषणाई आपण पाहू शकतो त्या ठिकाणी टाकण्याचं काम चालू आहे। त्याचबरोबर मंदिराच्या समोर स्टेजची व्यवस्था, सुंदर अशी भव्य स्टेजची व्यवस्था देवालय ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी हजऱ्यांचा जो दुसऱ्या दिवशी हजऱ्या होतात लोककलावंतांच्या हजऱ्या या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याच्या यात्रेच्या निमित्तानं विशेष आकर्षण ठरलेलं म्हणजे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी रहाट पाळणा या ठिकाणी आपण पाहू शकतो। आजच या ठिकाणी तयारी चालू आहे। या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी रहाट पाळण्यांची जोडणी त्यांचे कारागीर या ठिकाणी करताना दिसत आहेत। तर या वर्षीचं यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे रहाट पाळणे अतिशय विद्युत रोषणाईमध्ये या ठिकाणी रहाट पाळणे मोठ्या प्रमाणात येणार आहेत। त्याचबरोबर लहान मुलांसाठी असे खेळ घेऊन या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान मुलांसाठी सुद्धा सुंदर अशी उड्या मारण्यासाठी त्याचबरोबर छोटे या ठिकाणी आपण पाहू शकतो। हा विद्युत रोषणाईने असा उंच रहाट पाळणा असा राहणार आहे। त्याचबरोबर लहान मुलांसाठी गाड्यांची, छोट्या गाड्यांची व्यवस्था खेळण्यासाठी असेल असे भरपूर या ठिकाणी रहाट पाळणे आपला भाविकांना या ठिकाणी मंदिराच्या दर्शनानंतर या ठिकाणी आनंद उत्सव या ठिकाणी आपण थोडा वेळ घालवू शकतो। त्याचबरोबर याच ठिकाणी काही स्टॉल देवालय ट्रस्ट आणि यात्रा कमिटीच्या वतीने लावण्यात येणार आहे। या ठिकाणी खाद्याची जी चव तुम्हाला चायनीज असेल, विविध पदार्थ असतील, त्याचबरोबर महिलांनी बनवलेले महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील, त्याचबरोबर एखादा प्रसिद्ध असं पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी येणार आहे। तर नक्की आपण 2 जानेवारीपासून कोलारच्या भगवती मातेची यात्रा सुरू होत आहे। मध्ये आपण या ठिकाणी जे रहाट पाळणे आलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत। या ठिकाणी किती रहाट पाळणे येणार आहेत? अभी और 5-6 आने वाले इधर। 5 अभी कितना है? अभी 4 तो लग गए इधर। ये बच्चों को खेलने का भी आएगा अभी। और इसका टिकट भी रहने वाला है 50-60 रुपये टिकट रहेगा ऐसा कुछ। और छोटे बच्चे तो फ्री रहेंगे रहने वाले। हाँ क्या इसको लाइटिंग वगैरह रहेंगे? अभी लाइटिंग तो फुल मारेंगे एकदम। म्हणजे पहा या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई असणार आहे आणि कोलार परिसरातील सर्व भाविकांना एक सांगणं आहे की आपण नक्की 2 जानेवारी रोजी सुरुवात होणाऱ्या भगवती मातेच्या यात्रा उत्सवामध्ये नक्की सहभागी व्हा आणि आपल्या कुटुंबासह लहान मुलांसह या यात्रेला नक्की भेट द्या। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।